दे संदर्शित स्वात्म सुखावबोधे संसार मोह कुंडलीक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परम सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। मागच्या वेळेपर्यंत आपण 5वा अध्याय पाहिलेला होता। आज आपण 6वा अध्याय पाहणार आहोत। ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे भगवद्गीता 3 कांडांमध्ये विभागली गेलेली आहे। कांडत्रय निरोपिणी श्रुतीच ही कोडी सवाणी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। त्याच्यातलं एक कर्मकांड, दुसरं उपासनाकांड आणि तिसरं ज्ञानकांड। कर्माविषयीचं सर्व निरूपण 5व्या अध्यायापर्यंत संपूर्ण झालं आणि आता उपासनाकांडाला सुरुवात होते आहे। भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानाविषयी सांगून झालं आणि 3रा अध्याय ते 5वा अध्याय हा कर्माचं प्रतिपालन करणारा अध्याय म्हणून समजला गेला। 5व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत, 6व्या अध्यायापासून उपासनाकांड, विविध प्रकारच्या उपासना भगवद्गीतेने सांगितलेल्या आहेत। भगवद्गीतेचा हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा मुख्य थांब्याचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा भगवंतांनी या सर्व उपक्रमाची एकूण दिशा कशा करता आहे हे सर्व कशा करता सांगितलं जात आहे। याचा स्पष्ट उलगडा केलेला आढळतो। जसं 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञान सांगून झाल्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये केल्यानंतर भगवंतांनी हे जीवनाचं ध्येय शांती समाधान आहे अशा प्रकारे सांगितलं। विहाय कामान यः सर्वान् पुमाश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमाधिगच्छति। तो शांतीला प्राप्त होतो असं भगवंत म्हणाले। आणि मग कर्मयोग सांगून झाल्यानंतर 5व्या अध्यायामध्ये जो युक्त आहे
म्हणजे कर्मयोग युक्तीनी जो परिपूर्ण झालेला आहे असा महापुरुष शांती प्राप्त करतो, असा पुन्हा एकदा शांतीचा निर्देश केला. युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोति नैष्ठिकीम. सर्व कामना सोडणारा, निस्पृह झालेला, निर्मम झालेला, निरहंकार झालेला शांतीला प्राप्त होतो, असं दुसऱ्या अध्यायात जसं सांगितलं तसं जो युक्त झालेला आहे तो शांती प्राप्त करतो. असं जीवनाचा एक उद्देश शांतीच्या अंगाने सर्वांच्या समोर भगवंतांनी ठेवला. आणि त्याच अध्यायाच्या शेवटी भोक्तारम यज्ञ तपसाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती असा त्याचा पुनरुच्चार केला. आता इथून पुढं 6व्या अध्यायापासून वेगळ्या वेगळ्या साधना सांगायच्या आहेत. या सर्व साधना किंवा उपासना सांगून झाल्यानंतर परत एकदा उपासना कांडाच्या शेवटी देखील भगवंतांनी जीवनाचा उद्देश शांती असाच तिथं 12व्या अध्यायामध्ये उल्लेख केलेला आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागाः त्यागात शांतीही अनंतरम असं भगवंत म्हणतात. एकूण भगवंतांचं जे कथन आहे ते कथन सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक धागा पकडून चाललेला आहे असं लक्षात येतं. हा जो 6वा अध्याय आहे या 6व्या अध्यायाची प्रस्तावना मागच्या वेळेला आपण पाहिलं की 5व्या अध्यायामध्येच भगवंतांनी केलेली आहे. स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ यतेन्द्रिय मनोबुद्धिः मुनिः मोक्ष परायणः विगतेच्छा भयक्रोधाः यः सदा मुक्त एव सः भोक्तारं यज्ञ तपसां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति सुहृदं सर्वभूतानां भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति असं म्हणून या अध्यायाचा शेवट केला. तिथं ध्यानाची प्रक्रिया सांगून शेवट केला. ही पुढच्या 6व्या अध्यायाची प्रस्तावना समजली जाते, पण ही प्रस्तावनाच इतकी परिपूर्ण आहे. मागच्या वेळेला आपण पाहिलं की जे बाह्य स्पर्श आहेत विषयांचे, इंद्रियांना होणारे स्पर्श, ते सर्व बाहेर ठेवून म्हणजे प्रत्यक्षतः कोणत्याही विषयाशी संपर्क न येता इंद्रिय बंद करून, इंद्रिय बंद केली तरच इंद्रियांचा विषयांशी प्रत्यक्ष संपर्क येत नाही. स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश. तसंच हे जे बाह्य स्पर्श टाळायचे त्याचा जर उद्देश कोणता असेल तर मोक्ष हा त्याचा उद्देश आहे. मुनिः मोक्ष परायणः. तसंच या प्रक्रियेमध्ये प्राणापानौ समौ कृत्वा प्राण आणि अपान हे सम करून आणि ते सम करून नंतर नासाभ्यंतरचारिणौ जवळपास या एवढ्या नाकाच्या प्रदेशामध्येच ते प्राण आणि अपान राहतील, इतके ते सौम्य होतील, त्याचा इतका लय होऊन जाईल. आणि एवढं केल्यानंतर दृष्टी चक्षुः च एव अंतरे भ्रुवो, 2 भुवयांच्या अंतराच्या ठिकाणी मध्ये आज्ञाचक्राच्या ठिकाणी दृष्टी ठेवून त्या ठिकाणी तो करतो काय? यतेंद्रिय मनोबुद्धी. इंद्रिय तर आवरलेलीच आहेत, बुद्धी आणि मन त्या ठिकाणी तो आवरून धरतो.
आणि असं केल्यामुळं विगत इच्छा भय क्रोधाहा, इच्छा भय आणि क्रोध याच्यापासून तो दूर जातो. इच्छा म्हणजे कामना, भय आणि क्रोध हा देखील भगवद्गीतेचा परवलीचा शब्द आहे. अनेक ठिकाणी विगतेच्छा भय क्रोधाहा असा शब्द भगवद्गीतेने वापरलेला आहे. वीतराग भय क्रोधाहा असा शब्द वापरलेला आहे. एवढं सगळं झाल्यानंतर, इच्छा भय आणि क्रोध नाहीस झाल्यानंतर जे उर्वरित चैतन्यमय असं काही राहतं तर तीच मुक्तीची अवस्था असं भगवद्गीता म्हणते. यस सदा मुक्त एव सहा, अशा प्रकारे जो राहतो तो मुक्त होऊन जातो. तो जो मुक्त होतो, मुक्तीचा लाभ त्याला होतो, त्याच्याबद्दल देखील भगवद्गीता या ठिकाणी असं म्हणते की हा मुक्तीचा लाभ घेणारा त्या साधकाच्या ठिकाणी तो साधक नसून प्रत्यक्षतः परमात्माच असतो, मी असतो. भोक्तारम यज्ञ तपसाम ज्ञात्वा माम. यज्ञ आणि तप यांचा जो भोक्ता आहे, तो भोक्ता तो साधक नसून तो साधक देहबुद्धींनी संपल्यानंतर मीच त्या स्थितीचा लाभ घेणारा असतो, त्या स्थितीचा आनंद घेणारा असतो, भोग घेणारा असतो. तो मी कसा आहे? सर्व लोक महेश्वरम, सर्व लोकांमध्ये महान ईश्वर असा मी तिथं उपस्थित होतो आणि मीच आपल्या स्वतःचं स्वरूपाचा असा भोग घेणारा त्या ठिकाणी होतो. आणि अशा प्रकारे तो साधक शांतीला प्राप्त होतो. प्रत्यक्षतः त्याच्या शांतीचा भोग घेणारा त्या ठिकाणी तो परमात्माच असतो. तो साधक अहंकाराने पूर्णपणाने विवर्जित असा होतो आणि त्या ठिकाणी त्याचा जो भोग असतो तो भोग शांतीचा भोग, समाधानाचा भोग, सुखाचा भोग प्रत्यक्षतः मीच घेतो, म्हणजे परमात्माच घेतो असं भगवंत सांगतात. माझ्या दृष्टीने मी मागच्या वेळेला म्हटलं की ध्यानाची एवढी प्रक्रिया जरी भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितली असती आणि 6वा अध्याय विशेष करून सांगितला नसता तरी देखील ही प्रक्रियाच परिपूर्ण आहे. या प्रक्रियेप्रमाणेच आपण ध्यान करतो असं तुमच्याही लक्षात येईल. तरी देखील भगवंतांनी 6वा अध्याय सांगायला सुरुवात केली. या 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी पुन्हा संन्यास आणि कर्मयोग याची चर्चा केलेली आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे की उपासना कांडाच्या सुरुवातीला कर्मयोगाची चर्चा भगवंत करताना दिसतात. या अध्यायाची सुरुवात मोठ्या झोकदार अशा पद्धतीने भगवंतांनी केली. 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये जे काही भगवंतांनी सांगितलं ते 2 श्लोकांमध्ये सूत्रबद्ध पद्धतीने भगवंतांनी उद्धृत केलं. भगवंत असं म्हणाले की अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासीच योगीच न निरग्निः न च अक्रियाः. कर्मफलाच्या ठिकाणी अनाश्रय करून जो कर्तव्य कर्म करतो, कार्यम कर्म करोति यः, हा जो कार्य शब्द भगवद्गीतेमध्ये उच्चारला गेलेला आहे तो कार्य शब्द हा कर्तव्य कर्मांना किंवा स्वधर्म कर्मांना उद्देशून असा उच्चारलेला आहे. आपण मराठीत कार्य म्हणजे मुंज लग्न वगैरे याला कार्य असं म्हणतो, पण संस्कृतमध्ये कार्य हा शब्द जी प्राप्त कर्तव्य कर्म आहेत त्यांना उद्देशून उच्चार करण्याचा प्रघात आहे. जसा एखादा मुक्त झाला तर तस्य कार्यम न विद्यते असं भगवद्गीता म्हणते. इतर कोणतंही कर्तव्य त्याला राहत नाही. त्या प्रकारे इथं भगवद्गीता असं म्हणते की जो कर्मफलाच्या ठिकाणी अनाश्रय धरून आहे, कर्मफलाचा आश्रय ज्यांनी केलेला नाही,
सर्वसाधारणपणाने आपण सर्व कर्मफलाच्या आश्रयाने राहतो. कर्माचा हेतू, प्रेरणा, फळ ही असते आणि ते जे फळ मिळणार असतं त्याच्या आशेवर आपण कर्म करत असतो आणि त्याच्या आशेवरच आपण राहत असतो. तर याची जी राहाटी आहे त्याची पद्धत कर्मफळाच्या ठिकाणी अनाश्रय करतो आहे आणि तरीही राहतो आहे. अर्थात आश्रय कुठेतरी संभवतो तर तो आत्म्याच्या ठिकाणी आहे, म्हणून कर्मफलाच्या ठिकाणी नाही. अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति याः स संन्यासी च योगी च, जी जीवनमुक्ताची लक्षणं 5व्या अध्यायामध्ये सांगितली आहेत, असा पुरुष, तोच संन्यासी किंवा तोच योगी, तुम्ही त्याला काहीही म्हणा, न निरग्निही न च अक्रियाः. आणि संन्यास आणि कर्म याच्या संबंधीच्या रूढ अशा कल्पना आहेत त्या 2 शब्दांमध्ये भगवंतांनी सांगितल्या. न निरग्निही न च अक्रियाः. अग्नीचा प्रतिपाळ करणारा, अग्नी सांभाळणारा, गृहस्थ, धर्म सांभाळणारा असा कर्मयोगी. आणि जो काहीही करत नाही तो संन्यासी. अशा प्रकारच्या ज्या रूढ कल्पना होत्या त्या कल्पना भगवंतांनी बाजूला ठेवल्या. भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारे अग्नीचा प्रतिपाळ करणारा तो कर्मयोगी नव्हे आणि जो काहीही कर्म करत नाही तो संन्यासी असं देखील नव्हे. तर जो कर्मफलाच्या ठिकाणी अनाश्रय धरून राहतो, स संन्यासी च योगीच, तो संन्यासी आणि तोच योगी. याचा अधिक खुलासा करताना भगवंत असं म्हणतात, यम संन्यासमिति प्राहुः योगम तम विद्धी पांडव. ज्याला संन्यास असं म्हणतात त्यालाच योग असं देखील म्हणतात. नहि संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. संकल्पाचा त्याग घडल्याशिवाय योगी होऊ शकत नाही आणि संन्यासी देखील होऊ शकत नाही. म्हणून संन्यासी आणि योगी या दोन्हीही एकच गोष्टी आहेत. इथंही एक मौज म्हणून गोष्ट पाहण्यासारखी आहे की उपासना कांडाच्या प्रारंभी त्यांनी संन्यास आणि कर्मयोग असं म्हणून एकूण कर्मयोगाची चर्चा केली आणि उपासना कांडाच्या शेवटी म्हणजे 12व्या अध्यायाच्या शेवटी त्यांनी परत हीच चर्चा केली. ये तू सर्वाणि कर्माणि. आपल्याला वाटतं भक्तियोग म्हणजे भक्तीचं काही खूप मोठं सांगितलेलं आहे की काय, पण तिथली जी भक्ती आहे ती भक्ती एकूण जीवन म्हणजे भक्ती अशी भगवंतांनी व्याख्या केलेली आहे. ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य. सर्व कर्म मला जो अर्पण करतो, मत्पराः, माझ्या प्रित्यर्थच जो जीवन जगू इच्छितो, पुढं काय, अनन्येन एव योगेन माम ध्यायंत. अनन्य अशा योगाने माझं जो ध्यान करतो, उपासते, जो उपासना करतो, तेषाम अहम समुद्धरता, त्यांचा मी उद्धार करणारा होतो. असं एवढं सांगितल्यानंतर म्हणजे इथं भक्तीची परिपूर्ण व्याख्या आली की ज्याच्यामध्ये कर्म आहे, योग आहे, उपासना आहे, मत कर्म भाव आहे, मत परम असा भाव आहे. आणि जर हे जमत नसेल तर तू याचा अभ्यास कर. अभ्यासेप्य समर्थोसी मत कर्म परमो भव. परत कर्माची चर्चा या उपासना कांडाच्या शेवटी भगवंतांनी केली. तेही जर जमत नसेल तर माझ्या प्रित्यर्थ कर्म करणारा हो, आणि तेही जमत नसेल तर कर्मफल त्याग करून मोकळा हो, असं भगवंत म्हणतात. उपासना कांडाच्या प्रारंभी संन्यास आणि कर्मयोग या अंगाने कर्माची चर्चा केली आणि उपासना कांडाच्या शेवटी देखील सर्व सांगून झाल्यावर पुन्हा कर्माची चर्चा भगवंतांनी केलेली दिसते. हा जो 6वा अध्याय आहे, या 6व्या अध्यायामध्ये मुख्य विषय कर्मयोग सिद्ध होण्यासाठी म्हणून जी समबुद्धी लागते त्या समबुद्धीचं संपादन करण्याचा उपाय सुरुवातीला भगवंतांनी सांगितला. मग इंद्रिय निग्रह रूप योग म्हणजे ध्यान कसा साधायचं
याचं समग्र वर्णन भगवंतांनी केलं. त्याच्यानंतर जो ब्रह्मभाव होईल त्या ब्रह्मभावावर केवळ न थांबता, मी ब्रह्म या भावावर केवळ न थांबता, सर्व भूतस्थमात्मानम किंवा योमाम पश्यती सर्वत्र अशी आत्मैक्य साधून सर्व जगतामध्ये राहण्याची कला भगवंतांनी वर्णन करून सांगितली. एका जन्मामध्ये जर अभ्यास पुरा झाला नाही तर साधकाला गती काय, याच्या संबंधीची चर्चा या अध्यायामध्ये केली. आणि अशा प्रकारचा जो योगी आहे तो योगी तपस्व्यांपेक्षा, केवळ तप करणाऱ्यांपेक्षा, केवळ कर्माचा अभ्यास करणाऱ्यांपेक्षा, केवळ ज्ञानाचा विचार करत राहणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि अशा सर्व योग्यांमध्ये जो भक्तिमान श्रद्धावान आहे तो अधिक श्रेष्ठ आहे असं सांगून भक्तीचं एक विलक्षण वळण या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी दिलेलं आहे. सुरुवातीला कर्मयोग सिद्ध होण्यासाठी म्हणून जी समबुद्धी लागते ती समबुद्धी संपादण्याचा उपाय भगवंतांनी सांगितला, तो म्हणजे आत्मसंयमन. हा आत्मसंयमनाचा जो विचार आहे तो विचार हा पतंजली महामुनींच्या योगशास्त्राप्रमाणे केवळ स्वतंत्र शास्त्र म्हणून भगवंतांनी सांगितलेला नाही. ध्यानाचा अभ्यास हा केवळ ध्यानाचा अभ्यास म्हणून भगवंतांनी सांगितलेला नाही, तर एकूण जीवन जगण्यासाठी जी समबुद्धीची आवश्यकता असते त्या समबुद्धीच्या निरूपणाकरता म्हणून, समबुद्धी प्राप्त करण्याच्या उपायांकरता म्हणून भगवंतांनी प्रथम ध्यानाचा निर्देश केलेला आहे. भगवंत असं म्हणतात की समबुद्धी संपादन करणं हा विचार पारमार्थिक साधनेचा एकूण मूलाधार आहे. उद्धरेत आत्मा आत्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधुः आत्मैव रिपु आत्मनः. जर हा विचार संपादन करण्याचा मार्ग चुकला तर आपणच आपला वैरी होऊ, अशा प्रकारे भगवंत सूचना करतात. बंधुः आत्मा आत्मनस्तस्य येन आत्मैव आत्मना जिताः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तयित्वात्मैव शत्रुवत. जर आपणच आपल्या स्वतःवर विजय मिळवला तर आपण आपले हितकर्ता आहोत, बंधू आहोत असं समजलं पाहिजे. आणि जर आपण आपल्या ठिकाणी शत्रुत्वासारखं वर्तन करायचं असेल तर मग आत्मविजय वगैरे काही जरुरी नाही. पण अशा स्वैर वर्तनाने आपणच आपले शत्रू होतो असं सांगितलं आणि आत्मसंयमनाचं एक प्रकारे महत्व भगवंतांनी सांगितलं. साधकांनी खचून न जाता, हिम्मत न हरता अशा प्रकारे आत्मसंयमन साधावं अशी भगवंतांची अपेक्षा आहे. तसंच आपणच आपले बंधू आहोत असं सांगत असताना एक प्रकारे जसं प्रेरणा दिली जाते, बूस्टिंग केलं जातं, तर तशा प्रकारचा भाव भगवंतांचा आहे. आपली प्रकृती कितीही बलवत्तर जरी झाली तरी देखील त्या प्रकृतीचा जय करून आत्मोन्नती साधणं याच जन्मामध्ये शक्य आहे. म्हणून भगवंतांनी आत्मैव हि आत्मनो बंधुः असं म्हटलेलं आहे. आत्मसंयमन योगाचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट भगवंत याच्यानंतर आपल्या समोर ठेवतात. आत्मसंयमन योगाचं उद्दिष्ट केवळ ध्यानाने आत्मसुखाची प्राप्ती असं भगवंत आपल्या समोर ठेवत नाहीत. 6व्या अध्यायातला जो 7 ते 9 असे 3 श्लोक आहेत त्या 3 श्लोकांमध्ये आत्मसंयमन योग कशा करता आचरायचा हे भगवंतांनी सांगितलं. त्याच्यामध्ये देखील मुख्यतः
द्वंद्व सहिष्णुता, द्वंद्व सहन करणं, असं भगवंतांच्या सांगण्याचा मुख्य हेतू इथं दिसतो. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. आत्मसंस्थ जर व्हायचं असेल तर त्याच्याकरता म्हणून शीत उष्ण सुख दुःख मान अपमान माती आणि सोनं या सर्व गोष्टींच्या ठिकाणी समबुद्धी झाली पाहिजे. सुरून मित्राः उदासीनाः मध्यस्थः द्वेष्य बंधुषु साधुषु अपि च पापेषु समबुद्धीः विशिष्यते. एकूण द्वंद्व साम्य आणि समबुद्धी प्राप्त करणं हे ध्यान योगाचं उद्दिष्ट आहे असं भगवंत सांगतात. ही जी निर्द्वंद्व दशा आहे, ही निर्द्वंद्व दशाच आपल्याला अनेक दुविधांमधून बाजूला सारते. आपलं जे जीवन द्वंद्वामध्ये अडकलेलं आहे, त्या द्वंद्वामधून जर बाहेर पडायचं असेल तर आत्मसंयमन योग किंवा ध्यान योग हा अत्यंत महत्वाचा, आवश्यक, आचरणीय असा आहे, असा अभिप्राय भगवंत देतात. हा जो उपक्रम भगवंतांनी सांगितला तो उपक्रम मुख्यतः आत्मसंस्थ होणं आणि शांतीरूप उत्तम सुख प्राप्त करणं आणि सर्वत्र समबुद्धीची प्राप्ती करून घेणं असं आहे. तसं भगवद्गीतेचा उपसंहार देखील याच प्रकारचा झालेला आहे. या 6व्या अध्यायाचा उपसंहार, त्याच्यामध्ये मुख्यतः 29 ते 32 अशा श्लोकांमध्ये भगवंतांनी परत एकदा समदृष्टीचंच खूप कौतुक केलेलं आहे. समदृष्टी प्राप्त करून सर्व भूतमात्रांच्या ठायी आपण आणि आपल्या ठायी सर्व भूत आहेत अशा व्यापक दृष्टीने तो जगामध्ये राहतो असं भगवंत म्हणतात. परमात्मा सर्व ठिकाणी आहे असं जो पाहतो आणि परमात्म्याच्या ठिकाणी सर्व आहेत असं जो पाहतो, योमाम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. त्याचा माझ्या पक्षी कदापि नाश संभवत नाही आणि त्याला देखील मी अविनाशी आहे अशा पक्क्या बोधानी तो मला जाणतो असं भगवंत सांगतात. अशा प्रकारचा द्वंद्व रहितता आणि सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच आत्मा भरून राहिलेला आहे अशा प्रकारचा सर्व भूतात्मैक्य भाव, या सर्वांना एकच शब्द म्हणून समबुद्धी भगवंतांनी वापरलेला आहे. एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे समबुद्धी प्राप्त करून घेण्यासाठी ध्यान आहे. ही समबुद्धी द्वंद्वांच्या ठिकाणी आणि भूतमात्रांच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी वापरायची आहे. अशा प्रकारे भगवंतांनी या ध्यानाचं उद्दिष्ट सांगितल्यानंतर प्रत्यक्ष ध्यान कसं करायचं हे सांगायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मुख्यतः ध्यानयोगी एकटा एकांतात बसावा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीही अपरिग्रहः. भगवंत असं म्हणतात की हा ध्यानाचा अभ्यास एकांतात एकटं राहून करण्याचा आहे. या ध्यानाच्या अभ्यासाच्या वेळेला चित्त आणि अंतःकरण आवरून अभ्यास करायचा आहे. काम्य वासना आणि परिग्रह किंवा पाश सोडून हा अभ्यास करायचा आहे. निराशी ही अपरिग्रह. तसंच ध्यानाची जागा कोणती असावी,
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः, आपल्या स्वतःचं आसन पवित्र अशा देशामध्ये अशा ठिकाणी रचलं पाहिजे. ते स्थिर असावं, आढळ असावं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ध्यानाचा हेतू मुख्यतः आत्मशुद्धीचा आणि सर्वात शेवटी अर्थात समबुद्धी प्राप्त करणं हा असला पाहिजे. तत्रैकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्धये. आत्मविशुद्धीसाठी, आत्मप्राप्तीसाठी म्हणून योगाचा अभ्यास असावा. आपलं जे हे पौरात्य शास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र, ते आणि पाश्चिमात्यांमध्ये विकसित झालेली या संबंधीची कला, याच्यामध्ये मुख्यतः हाच फरक आहे. ते असं सांगतील की ध्यानाचा अभ्यास केल्यामुळे ब्लड प्रेशर कमी झालं, अमुक अमुक शारीरिक फायदा झाला. त्याच्याऐवजी आत्मविशुद्धी हा ध्यानाचा मुख्य उद्देश आहे अशी आपली शास्त्र सांगतात. त्या ठिकाणी बसायचं कसं याचंही वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिराहा. स्थिर असावं, अचल असावं. आणि समम काय शिरो ग्रीवम, पाठ, मान आणि मस्तक एका सरळ रेषेमध्ये असावं. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशाहा च न अवलोकयन. आणि तिथं बसून करायचं काय आहे? अलंकारिक भाषेत भगवंत सांगतात की दिशाहा च न अवलोकयन, म्हणजे अवतीभोवती पाहू नये, थोडक्यात डोळे मिटून बसावं. इतर ठिकाणी कुठेही तुम्हाला पाहण्याची गरज नाही, तुम्ही डोळे मिटलेले असावेत. आणि मग डोळे मिटून काय करायचं? संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम, आपल्या नासिकाग्राच्या ठिकाणी पाहायचं आहे. 5व्या अध्यायामध्ये स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो असा शब्द वापरला. आणि या ठिकाणी संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम असा शब्द वापरला. नासिकाग्र म्हणजे हे नव्हे, म्हणजे जे लग्न ठरण्यासाठी आवश्यक आहे. नाक नाही तेणे वाया गेली असं तुकाराम महाराज म्हणतात, ते हे नासिकाग्र नव्हे. तर नाकाचं या बाजूचं अग्र, दोन बाजूला नाकाला अग्र आहेत. नाक कपाळाच्या ठिकाणी जिथं जाऊन पोचतं ते नासिकाग्र, ते योगाच्या अभ्यासामध्ये आवश्यक आहे. दुसरं लग्नाच्या ठिकाणी आवश्यक असू शकेल. या ठिकाणी पाहायचं आहे. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम. आणि चक्षुः च एव अंतरे भ्रुवो, हे जे 5व्या अध्यायात सांगितलं तेही ठिकाण हेच आहे. याच्यामध्ये कोणतीही विसंगती भगवद्गीतेमध्ये नाही. या ठिकाणी पाहायचं आहे. आणि मग अशा रीतीने आज्ञाचक्रापाशी दृष्टी ठेवून करायचं काय आहे? भगवंत असं म्हणतात की प्रशांतात्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थिताः मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. आपलं अंतःकरण प्रशांत असं राहणं आवश्यक आहे. प्रशांत मनसम ही एनम. शांत आणि प्रशांत, अतिशय शांत असं अंतःकरण तिथं होणं आवश्यक आहे. हे कसं होईल? तर या ठिकाणी जर आपण पाहत राहिलो नासिकाग्राच्या ठिकाणी संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम, तर काय होत राहतं? तर विचार नाहीसे होतात. आणि विचार नाहीसे झाल्यानंतर विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थिताः मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. तो प्रशांत होऊन जातो, भीती नाहीशी होते आणि मन आवरलं जातं. या तीनही गोष्टी त्या ठिकाणी होतात. म्हणून त्या ठिकाणी भीती नष्ट होऊन जाते. भीती संसाराची असते. विचार नाहीसे झाल्याबरोबर भीती नाहीशी होऊन जाते.
तसंच ते असं म्हणतात की ब्रह्मचर्य व्रतामध्ये स्थित राहून एका ब्रह्माच्याच प्राप्तीच्या अभ्यासाला बसलेला असल्यामुळं स्थूल मानाने विषयांचं चिंतन इथं नको आहे. त्या दृष्टीने देखील ब्रह्मचर्य व्रते स्थिता हा शब्द आहे आणि ब्रह्मभाव अपेक्षित आहे. मनाचं संयमन करून आणि चित्त परमात्म्याशी संलग्न करून मतपरायण होऊन राहावं असं भगवंत वर्णन करत आहेत. युंजन एवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतीम निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छति. अशा प्रकारे सदा योगाभ्यास केल्यामुळं युंजन एवं सदात्मानं रोज आणि असा दीर्घकाळ हा योगाचा अभ्यास करायचा आहे. मन ताब्यात येतं, नियत असं होतं आणि माझ्या ठिकाणी असणारी निर्वाणप्रद अशी शांती तो प्राप्त करतो. परत एकदा शांती हा शब्द ध्यानाच्या पुष्ट्यर्थ आला. शांतीम निर्वाण परमाम, निर्वाण परम अशा स्थितीमध्ये प्राप्त होणारी शांती तो प्राप्त करतो असं भगवंत म्हणतात. पुढे एकदा हे सगळे श्लोक झाल्यानंतर देखील एका वेगळ्या पद्धतीने भगवंतांनी हीच ध्यानाची प्रक्रिया पुन्हा एकदा सांगितली आहे, पण वेगळ्या भाषेत सांगितलेली आहे. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समन्ततः शनैः उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. याचं वर्णन करताना मुख्यतः जे सांगितलेलं आहे ते संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांचा निशेष त्याग करून. एक अडचण आहे, ती अडचण भगवंतांनीही लक्षात घेतलेली आहे. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम इथं पाहिलं आणि विगत इच्छा भय क्रोधा हा असा झाला तर प्रश्नच नाही. पण जर तसं झालं नाही आणि मन उठायला लागलं, जर संकल्प आणि विकल्पांचा खेळ सुरू झाला तर काय करायचं हा प्रश्न शिल्लक राहतो. या ठिकाणी पाहायला लागलो आणि विचारच नाहीसे झाले आणि आत्मसंस्थ झाला तर मग सर्व जे मिळवायचं आहे ते मिळवलं. पण सहसा असं होताना दिसत नाही. मग अशा अभ्यासूंना उपाय काय त्याचं वर्णन या पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत करतात. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः. संकल्प तिथं जे निर्माण होतात आणि त्या संकल्पापासून निर्माण होणाऱ्या ज्या कामना निर्माण होतात त्या कामना निशेष टाकायच्या आहेत. त्यांच्याकडे साक्षीत्वानी पाहायचं आहे, संकल्पांकडं, कामनांकडं, विकारांकडं. सर्व इंद्रियांचं मनानेच सर्व बाजूनी नियमन करून समन्ततः सर्व बाजूनी इंद्रियांचं मनासहित नियमन करायचं आहे. म्हणजे ध्यानाला बसलेला आहे आणि बाहेर काही रस्त्यावर आवाज ऐकू आलेला आहे तर ध्यानाच्या वेळेलाच त्याचं नियमन करायचं आहे, त्याच्या अनुषंगाने विचार उठू द्यायचा नाहीये. मॅच लागलेली आहे आणि अगदी शेवटी मी उठून मॅच पाहावी असा विचार मनामध्ये निर्माण झाला, उठून मॅचच्या तिथं जायचं नाहीये. आवरायचं आहे आपल्या डोळ्यांना, पायांना, आपल्या स्वतःला उठण्यापासून आवरायचं आहे आणि तसंच बसून राहायचं आहे. नियम्य समन्ततः सर्व बाजूनी आपल्याला आवरून धरायचं आहे. असं केल्यामुळं जर काही होत असेल तर बुद्धीला धैर्य प्राप्त होतं. शनैः उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया. आणि मन हळूहळू शांत होऊन जातं. बुद्धीला जसं जसं धैर्य प्राप्त होईल, तुम्ही लक्षात घ्या की उठायचं नाहीये हे धैर्य आहे. अगदी साधी गोष्ट असेल की तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि तुमचा मित्र आलेला आहे आणि बेल वाजवली आणि बाहेर बोलण्याचा आवाज ऐकू येतो आहे आणि खरं म्हणजे तुमची पत्नी सांगते आहे की आता ते ध्यानाला बसलेले आहेत, तरी तुम्ही उठून जाता, नाही कुठं काय झालंय माझं म्हणून तुम्हीच जाता.
माझं झालेलं आहे ध्यान, चल ये आपण गप्पा मारायला बसू. हे जे धैर्य आहे, हे धैर्य सुरुवातीला नसतं. तुम्ही आधी पटकन उठता, नंतर तुमच्या असं लक्षात येतं, जसं बुद्धीला धैर्य प्राप्त होतं तसं तसं बाहेर काही जरी घटना झाल्या तरी देखील आपलं ध्यान झाल्याखेरीज आपण बाहेर जाणार नाही आहोत हे तुम्हाला करता येण्याचं धैर्य बुद्धीला प्राप्त होतं. आणि जसं हे धैर्य प्राप्त होतं तसं तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होते. शनैहि शनैहि उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा. आणि मग मात्र मन आत्मसंस्थ होतं, आत्म्याच्या ठिकाणी पक्क राहतं. याचं वर्णन आत्म्याच्या ठिकाणी राहणं याचं भगवंतांनी न किंचिदपि चिंतयेत असं केलेलं आहे. तो कशाचंच चिंतन करत नाही. त्यांनी कशाचं चिंतन करू नये तरच आत्मसंस्थ राहील. आत्म्याच्या ठिकाणी मन लीन झाल्यानंतर, आत्मसंस्थ मन केल्यानंतर मन आत्माकार झालेला आहे, आपण आत्मरूप झालेले आहोत असा तरी एखादा विचार निर्माण होईल. तोही विचार करायचा नाहीये. न किंचिदपि चिंतयेत. विचार निर्माण झाला तर त्याचा लय घडला पाहिजे. विचार निर्माण होणं आपल्या हातात नाही, पण आपण आता आत्मा होऊन राहिलेले आहोत असं जर सतत विचार येत राहील तर ते ध्यान नसेल, तो विचार असेल. असं असल्यामुळं न किंचिदपि चिंतयेत याच विचारावर स्थिर राहायचं आहे. आणि अशा वेळेला देखील मन बाहेर जाऊ शकतं. कोणत्या तरी आघातानी, स्मृतीनी कदाचित मन बाहेर जाईल. जर बाहेर गेलं तर तिथून त्याला परत ओढून आणा असं भगवंत म्हणतात. यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततः नियम्यैतत् आत्मनि एव वशम नयेत. त्याला पुन्हा पुन्हा ओढून आणावं, मग पुन्हा तोच सगळा खेळ करावा की संकल्प प्रभावान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः. सर्व गोष्टी, कामना, संकल्प सोडून द्यायच्या, साक्षीत्वानी पाहायचं. मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. मन आणि मनाबरोबर सर्व इंद्रिय ग्राम सर्व बाजूनी उत्तम आवरून धरायचा. शनैहि शनैहि उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. बुद्धीला धैर्य प्राप्त होईल, आत्मसंस्थ होईल. आणि असं झाल्यानंतर जर पुन्हा मन बाहेर पडलं तर पुन्हा पकडून आणा. यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततः नियम्यैतत्. त्या ठिकाणाहून त्याला ओढून आणा. आत्मनि एव वशम नयेत. आत्म्याच्या ठिकाणी ठेवा, बाहेर फिरूच देऊ नका. सर्वात शेवटी भगवंत असं म्हणतात की प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुख उत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. अशा अभ्यासाने जर काही होत असेल तर मन खरोखरच शांत असं होतं. अंतःकरण शांत होतं, चित्त शांत होतं, प्रशांत असं चित्त होऊन जातं. तसंच रजोगुण मोडून पडतो. त्यावेळपुरता एरवी खूप जोर धरून असतो, पण त्यावेळपुरता रजोगुण मोडून पडतो, उखडून गेल्यासारखा होतो. उत्तम ध्यानयोग्याची अशी ही स्थिती आहे. तसंच तो अकल्मषम म्हणजे पाप आणि पुण्य करणारा जो देह आहे तो देहच मी नाही या भूमिकेवर येत असल्यामुळं ज्या देहाला पाप लागलेली आहेत त्या पापापासून देखील मी अलिप्त आहे, कारण देहापासूनच मी अलिप्त आहे. जी कर्म आहेत त्या कर्मांची फळं देहाला मिळणार आहेत, पापात्मक असो पुण्यात्मक असोत. मी देहापासूनच अलिप्त असल्यामुळं अकल्मषम मी पापांपासून दूर गेलेला आहे अशा प्रकारची भावना त्याला होते. तो ब्रह्मभूत असा होऊन जातो आणि तो उत्तम सुखाला प्राप्त होतो. असं वर्णन करून पुढे भगवंत म्हणतात युंजन्नेवम सदा आत्मानम योगी विगत कल्मषः.
सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. असा सतत योगाभ्यास करणारा योगी युंजन्नेवम सदात्मानम, जो पापरहित झालेला आहे असा योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम, सुखेनैव ब्रह्म संस्पर्श प्राप्त करतो. आणि सुखेनैव ब्रह्म संस्पर्श पावून अत्यंत सुखाचा सुखानी उपभोग घेणारा असा होतो. किती सुंदर शब्द आहेत. सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते, अत्यंत सुख घेणारा असा तो होतो. ब्रह्म संस्पर्श झाल्यावरच अत्यंत सुख प्राप्त होतं, अत्यंतिक सुख प्राप्त होतं. हे जे सुख आहे, हे सुख कोणत्याही इंद्रियाच्या सुखासारखं नसतं. तर इंद्रिय विसरल्यानंतर हे सुख प्राप्त होतं. तुमच्या मनाला कधी कधी जी सुखाची प्रचिती आली असेल, मुलगा पास झाला, मुलीचं लग्न ठरलं, मनाला एक प्रकारे सुख स्पर्श केल्यासारखं असं तुम्हाला कदाचित कधी वाटलं असेल, तर हे सुख मनच नाहीसं झाल्यावर मिळतं. बुद्धी अत्यंत तीव्र अग्र झाल्यानंतर बुद्धीतच या सुखाचा प्रकाश पडतो. बुद्धीनी हे जाणण्यासारखं नसून बुद्धीच या सुखाने प्रकाशित होते. म्हणून याला आत्यंतिक सुख असं भगवद्गीतेने म्हटलेलं आहे. हे आत्यंतिक सुख म्हणजे केवळ निखळ अस्तित्वाचं असं सुख आहे. बाकीची सगळी सुख ही शुद्ध सुखाच्या आपल्या स्वतःच्यावर मीवर झालेली एक प्रकारची आक्रमणं असतात. म्हणून काही काळाने इंद्रियांच्या सुखाचा कंटाळा येतो. जर संगीत कितीही उत्तम असेल आणि ते साईट सीइंग कितीही उत्तम असेल, डोळ्यांचं सुख कितीही उत्तम असेल, तरी देखील एक वेळ अशी येते की तुमच्या सुखावर त्याचं आक्रमण तुम्ही खपवून घेत नाही. तुम्ही म्हणता आता बास, आता आपण हे साईट सीइंग वगैरे पुरे झालं, आपल्या खोलीवर जाऊ. आपल्या सुखावर इतर सुखांची आक्रमण होत असतात. पण हे जे स्वतःच्या अस्तित्वाचं म्हणून जे सुख आहे, केवळ मीच्या उपस्थितीचं सुख, याचा कधीही कंटाळा येत नाही. ते सतत असावं असं वाटत राहतं, कारण मीचा कदापि कंटाळा येत नाही. म्हणून ध्यानाचं जे सुख आहे, ज्याला आत्यंतिक सुख असं म्हणतात, ते निखळ अस्तित्वाचं सुख असतं. त्या ठिकाणी निखळ अस्तित्वाखेरीज देहाची, मनाची, इंद्रियांची, बुद्धीची कोणतीही जाणीव नसते आणि बाह्य सुखाचं कोणतंही आक्रमण नसतं. या सुखाचा निर्देश या अध्यायामध्ये भगवद्गीता करते. याच्यातले जे पुढचे विषय आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. अनुपा माऊली प्रभु.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।